आज आम्ही जे महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाने मोर्चा आणला आहे ते यासाठी आणला की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बिजली जे होत आहे, पण जे बिजलीचे दर आहे सर्व जास्त महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आमच्या गोंदिया जिल्ह्यात अदानी पॉवर प्लांट आहे, पण ते पॉवर प्लांटचा आम्हाला काही लाभ मिळत नाही. आणि जे MSCB विभागद्वारा जे कनेक्शन लागलेले आहे त्याच्या बिल नाही भरलं तर ते कनेक्शन कापून देतं. पण ज्या माणसाचं बिल जास्त आहे त्या डेटामध्ये ते टाकत नाही का ते बिल दुरुस्ती करा. हा असा त्यांचा डेटा नाही का, हा डेटा तयार करा आणि जे जास्त महाग बिल येतात त्याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे आणि बिल कमी झालं पाहिजे. काहून की आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बिजली उपलब्ध होत आहे आणि अदानी आमच्या जिल्ह्यात आहे, त्याचा लाभ आमच्या गोंदिया जिल्ह्याच्या जनतेला मिळला पाहिजे. नाही तर आमचा मोठा मोर्चा राहील ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो. माझं नाव सीता रामचंद बागडे, मी सुंदरनगरला राहते. आमच्याकडे खूप लाईट जाते आणि लाईट जाऊन ती आम्ही प्रेमानं त्यांना चांगला फोन करून सगळ्यांनी सांगतो, तर ते आमचे फोन वगैरे उचलत नाही आणि चिडकून बोलतात आमच्याशी. आणि खूप बिल येत आहे आमच्याकडे, 2,000-3,000 रुपये बिल येत आहे एका महिन्याचं. आमच्याकडे एक पंखा, आता 2 महिने आम्ही कूलर चालवतो. त्याच्यानंतर तर मग आम्ही कामाधंद्याचे सर्व लोक आम्ही कामाला जातो. आमच्याकडे कोणी राहत पण नाही, दिवसभर दार बंद राहते, तरी पण आम्हाला 2,000-3,000 रुपये बिल येत आहे. तर आमची माग आहे की बिल कमी करावं. आमच्या महाराष्ट्रामध्ये बिलाचा खूप मोठा म्हणजे परेशानी आहे, खूप बिल येत आहे. MP मध्ये जिकडे तिकडे पहा तर खूप कमी बिल आहे ना, आमचे महाराष्ट्रामध्ये खूप बिल म्हणजे जास्त येत आहे. म्हणून आम्ही इथं आलो का आमचं बिल कमी करावं. जय महाराष्ट्र. परमिला गिरेपुंजे. मी 1-2 वेळ आली इथं. ना बिल का म्हणला मीटर खराब झाला तर मीटर लावली, तरी पण बिल जास्त येऊन राहिला आहे. तर 8,500 झाला, मी ना बिल नाही पटवली. काहून का पाणी येऊनच नाही राहिला मधून. काय मागणी आहे तुमची? पाणी आल्या पाहिजे चांगला. आणि 1 गुंडी पाणी मिळते, चांगला मिळल्या पाहिजे. 2 टाइम नळ आल्या पाहिजे. केव्हापासून पाणी येत नाही तुम्हाला? ते तर झाले आता 5-7 महिने का जास्तच झाले असते.